साधी सिंपल खूप सोप्या पद्धतीने मी बनवले दम आलू. आणि तुम्हाला पण सांगते खूप झटपट आणि खूप एकदम म्हणजे भारी टेस्ट लागणार आणि करायला एकदम सोपी. म्हणून करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली. झटपट होते आणि आपल्या घरात जे सामान आहे ना अवेलेबल ते त्यानेच होते. तुम्हाला बाहेरून काहीच आणायचं काम नाही. हां, बटाटे आणावं लागतील बरं का. चला बनवूयात दम आलू. मी जास्त मोठी साईज नाही, पण जास्त छोटे पण नाही. याच्यापेक्षा छोटे आलू बाजारात मिळतात. तर मी 11 हे आलू घेतले छोटी साईजमध्ये आणि त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि हे एक शिट्टी व्हायच्या आधीच मी गॅस बंद केला. म्हणजे आपल्याला एक शिट्टी आता होणार एवढंच हे लक्ष द्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि वाफेवर आलू होऊ द्यायचे. आपल्याला जास्त आलू नको आहेत म्हणून. बघा असे झालेत. आता त्याला मी थंड पाण्यामध्ये टाकते आणि त्याची साल काढून घेते. बघा आता याला आपण छोटे छोटे होल करून घ्यायचे. बघा माझ्या मुलाला दम आलू खायचे होते म्हणून मग मला छोटे आलू मिळाले नाहीत म्हणून मी मोठे साईजमध्ये जे मिळाले ते आणले. तुम्हाला छोटी साईज मिळाली तर ती उत्तम, पण याच्यापेक्षा मोठी साईज घेऊ नका आणि पोळी करून त्याची भाजी करू नका. मी छोटा कांदा आणि मोठ्या साईजचा टोमॅटो आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ. समजा मोठा टोमॅटो नसेल तर 2 छोटे घ्या आणि कांदा खूप कमी. बघा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी दही घेतलं आहे अर्धी वाटी, तर ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं. तर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे आणि ते फिरून घेतलं आहे. बघा त्याने एक चांगली म्हणजे वेगळीच टेस्ट येते. हे करून बघा तुम्ही, तुम्हाला पण ते आवडेल. आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये मी आता 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने त्यांना अलटी-पलटी करायचं आहे. त्यांचा कलर थोडा चेंज झाला की मग आपल्याला ते काढून घ्यायचे. बघा आता मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल पुन्हा टाकले. आता आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडले की आपल्याला याच्यामध्ये तेजपत्ता, मोठी विलायची आणि दालचिनी एवढं टाकायचं आहे. छोटा तुकडा दालचिनीचा आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा. बघा भरपूर म्हणजे एक मोठ्या साईजचा कांदा. एक आपण छोटा कांदा मिक्सरमधून काढला आहे आणि हा मोठा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा. याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे. थोडा कांदा कलर चेंज होतोय असं वाटलंच की आपल्याला टोमॅटो आणि जी बारीक मिक्सरमधून काढलेला कांदा आहे ते टाकायचं आहे. म्हणजे आता हे दोन्ही पण व्यवस्थित होऊ द्यायचं. बघा
आणि याचा कलर एकदम चेंज, म्हणजे याने तेल सोडलं की समजायचं की आता हे झालंय. दिसते ना तेल सोडलेलं तसा. आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकूयात, कारण आपण बटाटे उकडताना मीठ टाकलं होतं म्हणून थोडं टाकायचं, जास्त नाही. आणि आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. सगळ्यात पहिले आपण जिरे पावडर टाकू. आता आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आवडीनुसार घ्या तुमच्या, तुम्हाला जसं तिखट हवं ना तसं. आता धने पावडर, तिखट, आता गरम मसाला, बघा. आता याला मिक्स करून घ्यायचं सर्व छानपैकी. आता आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकूयात, किंचित, कारण आपले मसाले जळायला नको म्हणून. पण चांगले शिजू द्यायचे मसाले. आता आपण जे दही मिक्सरमधच्या भांड्यामध्ये फिरवलं होतं ते टाकूयात. ते पण छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं थोडं आणि ते पण टाकलंय पुन्हा. आता बटाटे टाकूयात. बटाटे छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये. हलक्या हाताने करा, खालचे वर, वरचे खाली. बघा, तुम्हाला आहे ना याच्यामध्ये समजा ग्रेव्ही हवी असेल, रसा, तर तुम्ही थोडं पाणी आणखीन ॲड करू शकता गरम करून. नाहीतर मग आता याला आपल्याला दम द्यायचा आहे. दम म्हणजे झाकण असं फिट बसेल असं ठेवायचं आहे छानपैकी. बघा कशी तरी आली ना. 2-3 मिनटं ठेवायचा झाकण आणि वरून कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. चलो, ओके, बाय.